आता नाही ना दिसत आहेत सुजलेले? नाही, डोळे सुजलेलेही नाही दिसत आहेत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे खूप दिवसांनी तू हसतीयस, त्यामुळे छान दिसतेस. कुठे बाहेर निघालीस का? हो. मनोजचा फोन आला होता का ग? नाही अगं, माझी एक मैत्रीण येणार आहे, तिला भेटायला जायचंय. अच्छा. अगं मग तिलाच इथे बोलाव ना. नाही अगं, काय ना, तिला ड्रेसेस खरेदी करायचे म्हणून आम्ही डायरेक्ट बाहेरच भेटणार आहोत. मी येऊ का बरोबर? नको नको. काय ग? म्हणजे तसं नाही, तिला जरा अवघड होईल ना. हा, हो तेही बरोबर आहे. आणि तुम्हाला खास गप्पाही मारायच्या असतील ना. मेघना, मी तिला मनोज बद्दल काही सांगणार नाहीये, कारण आजची संध्याकाळ ना मला एकदम आनंदात घालवायची. दॅट्स द स्पिरिट. ए मेघना, माईंनी माझ्यासाठी ड्रेसेस घेतलेत. खूप आवडले ग मला. पण हे ड्रेसेस घालून जाणार आहेस तू? हो, काही पर्यायच नाहीये ना. पर्याय कसा नाही? माझे ड्रेसेस अगदी परफेक्ट येतात तुला. चल. मेघना अगं नको, बरं नाही दिसत ते. मी चल म्हणाले ना. चल मेघना, अगं नो. अगं पण हे बघ, आणि आता सांग बरं, कोणता ड्रेस घालायचा आहे? हा. अय्या, आदित्यला पण हा ड्रेस खूप आवडतो. अगं पण काही नाही, तू हाच ड्रेस घालायचा आहेस आणि पटकन तयार हो, तोपर्यंत मी चहा टाकते. अगं माईंची वेळ झालीच आहे चहाची, तू ही चहा घेऊनच निघ. ठीक आहे, चल चल पटपट आवर. अय्या माई, तुम्ही ठेवला चहा? मी येतच होते ना. अगं असू दे, तू केलास काय आणि मी केला काय, काय फरक पडतोय? पण तू होतीस कुठे इतक्या वेळ? अहो, चित्राची मैत्रीण आली आहे गावाहून, ती तिला चालली आहे भेटायला. बर. तिला माझा ड्रेस काढून देत होते. अगं पण आता तर आणले ना तिला नवीन ड्रेस. आपण ते घरात घालायचे ड्रेसेस आहेत. हो. आणि मैत्रिणी बरोबर शॉपिंगला चालली आहे ती. अंगावर चांगला ड्रेस हवा ना. आणि तिचं आणि मनोजचं बिनसलंय हे सांगणार नाहीये ती, त्यामुळे सगळं ठीक चाललंय असं दाखवावं लागेल ना. बिचारी, जीवावरच आलं असेल नाही ग तिच्या. निघू मी? छान दिसतेस ग. थँक्यू. अगं, चहा घेऊन जातेस ना? नाही नको अगं, मला तिथे वेळेवर पोचायला हवं. जाऊ मी? हो, निघ निघ, छान दिसतेस. हो. थँक्यू माई. येते. लवकर ये. हो हो. काय ग, ही नक्की मैत्रिणीलाच भेटायला गेली आहे ना? हो, म्हणजे मलाही आधी वाटलं की मनोजनेच भेटायला बोलावलंय की काय. हाय. हॅलो. अरे एक मिनिटासाठी मला वाटलं की मेघनाच आहे. तिचाच आहे ना हा ड्रेस? हो,
पण तिने स्वतःहूनच. अरे येस येस, आय नो. दिलदार आहे यार ती. आपली आवडती गोष्ट ना कोणालाही देऊन टाकते मनमोकळेपणाने. म्हणून तर आवडते ती मला. हे पण तिला कळलं नाही ना तुम्हाला भेटायला आली असते. नाही, अजिबात नाही. हा, नाहीतर काही खैर नव्हती. माझी नाही तुझी. मी वाट लावली असती तुझी. अरे वा, आज बऱ्याच दिवसांनी तुला असं मनमोकळं हसताना पाहिलं. छान वाटलं. छान दिसतेस हसल्यावर. अशीच हसत राहा. बरं चला आता कामाला लागूया. हो. चलो. मेघना, चित्राला बघितलंस का ग? ती ट्रे करायला मला मदत करणार होती. अहो ती बाहेर गेली आहे ना. अरे हा, विसरलेच. म्हणाली होती संध्याकाळी बाहेर जाणार आहे म्हणून. तिची गावाकडची कोणीतरी मैत्रीण आली आहे ना, तिला भेटायला गेली आहे ती. ऍक्च्युली ना तिला कोणाचा तरी फोन आला होता ग. फोनवर फारच आनंदात दिसत होती. मला वाटलं मनोजचा फोन आहे की काय, सॉरी म्हणायला फोन केला असेल. म्हणून मी तसं विचारलं सुद्धा तिला. तर ती म्हणाली नाही, सेल्समनचा फोन आहे. सेल्समनचा फोन आहे तर एवढा आनंद का होतोय ना हिला. काय बाई, काही कळतच नाहीये. जाऊ दे, मी घेते ट्रे पूर्ण करायला, नाही तर माझं राहायचं सगळं. रायचा हो, चल. आदित्य, हे बघ, इथे छान ड्रेसेस दिसतात. हो यार, जरा इंटरेस्टिंग कपडे दिसतात. हे आपण बघूयात आज जाऊन. चलो. चल. हा, बोला मॅडम, काय घ्यायचंय? मला वाटतंय बघ, हे ड्रेस चांगले आहेत इथे लावलेले. ओके. नंतर हा, हेही चांगले आहेत. बघ, तो मागचा रेड वाला. हे आदित्य, तो पण बघ, तो मागचा रेड. अरे तिथेही छान ड्रेसेस आहेत. त्यातले बघूया, ह्यातले बघू, नाही तर ह्यातले, नाहीतर आदित्य तेव्हा तिथले. हे बघ, हाही छान आहे. हा 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 चित्रा यार, मी तुला हेल्प करायला बोलवलंय. तू कन्फ्यूज करतेस मला. एक मिनिट, एक्सक्यूज मी, प्लीज हेल्प. येस सर. एक काहीतरी ठरव. हो. स्टेप बाय स्टेप जाऊया. कॅन आय हेल्प यू सर? येस, ऑफ कोर्स. प्लीज काही चांगले ड्रेसेस दाखवा. येस. हा बघा मॅडम, हा खूप सुंदर दिसेल तुम्हाला. हा सुद्धा बघा. हे पंजाबी ड्रेस आहेत ना. एक मॅम, तुम्ही हा ड्रेस ट्राय करा ना. ट्रायल रूम बाजूलाच आहे.
करू ट्राय आदित्य? अरे म्हणजे काय, त्यासाठीच तर आलोय ना आपण इथे. जा जा, पटकन ट्राय कर. हा पण हा छान आहे, बघा हा सर. बाजूला ठेवा. हो आणखी दाखवा ना काही. हे बघ. अरे वा, छान दिसतोय. चल, आलेच चेंज करू. आ, ऍक्च्युली तेवढं छान नाही वाटत आहे. हो ना, मलाही तेच वाटत होतं. आले चेंज करू. हे बघ. अरे वा, हा खूपच छान दिसतोय. करू चेंज? ओके, झालं ना आपलं. आलेच. घ्या सर. दे. घे. थँक्यू. चल मी बिल बनवतो. मॅम तुम्ही हा ड्रेस ट्राय करा. आतापर्यंतच्या ट्राय केलेल्या ड्रेस मध्ये हा सर्वात सुंदर ड्रेस आहे. तुम्ही हा घ्या. $2200? नाही, नको. आता नको, राहू देत. काय आलं? सर तुमच्या मिसेस खूपच चांगले आहेत. तुमचा खिसा कापत नाहीयेत. हा ड्रेस नको म्हणतायत त्या. हो, या माझ्या मिसेस. बरं जाऊ दे. अरे वा, छान आहे ड्रेस. आवडला तुला? हो, पण पॅक करा. आदित्य, अरे माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत आता. पैशांचं कोणी काही बोललं का तुला? आणि मी असताना तू असं बोलतेस? हा ड्रेस माझ्याकडून गिफ्ट आहे तुला. अरे पण काय चित्र, काय ना, आमच्याकडे आवडलेला ड्रेस मिळाल्यावर ना आम्ही खुश होतो, हसतो. तुमच्याकडे तसं करत नाही का तुम्ही? असं करतात का? आदित्य, काय रे? सर बिल बनवते. हो. सर आजकाल तुमच्यासारखी जोडी बघायला मिळत नाही हा कुठे. हो, बरं मी आलो. मस्त झाली नाही शॉपिंग? हो यार, मनासारखी झाली. किती दिवसांनी असं मोकळं वाटतंय मला. आदित्य, तू म्हणाला होतास ना लांब चेहरा करून घरी बसू नकोस, ते पटलंय मला. खरंच काढून टाकायचं ठरवलं मी दडपण मनावरचं. आणि माझी चूक नसेल तर मी का कुडत बसायचं? मी ना आता एकदम आनंदी राहायचं ठरवलंय. गुड, इसे कहते हैं स्पिरिट. तुला आनंदात बघून ना मला पण बरं वाटतंय. नाहीतर नाहीतर काय? काही नाही. मला फार गिल्टी वाटतंय चित्र. मी पुढाकार घेऊन तुमचं लग्न लावण्यात घाई केली. आणि पण डोंट वरी, आय विल सी टू इट की तू आयुष्यात सुखी होतेस.
निघूया. चला. खूप झालंय शॉपिंग. हो रे. बरं ऐक चित्रा, तुला हे सगळं सामान खूप स्मार्टली लपून ठेवावं लागणार आहे. तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी सगळं व्यवस्थित लपून ठेवेन. गुड. ड्रेसेस सुद्धा आणि याचं सगळं शॉपिंग सुद्धा. ए आदित्य, पण किती मजा येईल ना सगळ्यांना कळल्यावर. अरे आम्ही देसाई ना असेच आहोत. आम्हाला एकमेकांना सरप्राईजेस द्यायची खूप हौस आहे. ए पण किती छान आहे नाही हे. म्हणजे बघ ना, आजचं हे शॉपिंग सुद्धा माझ्यासाठी एक सरप्राईजच आहे ना. प्लेझंट सरप्राईज. मनोज, मनोज, मनोज ऐक. अरे तू तर ओळख नसल्यासारखंच निघून चाललायस. असं नसतं यार. ठीक आहे, भांडणं होतात म्हणून काय आपण नाती तोडून नाही टाकत. हे बघ, आपण तिघ जण जाऊन कुठेतरी बसूया आणि आपल्या मनात जे काही असेल ना ते बोलूया. आय वॉन्ट यू टू बी हॅपी. हॅपी हो, पण चित्रा खूप खुशीत दिसते. आणि का नसेल? तिचं खरं सुख तुमच्याच घरात आहे ना. लेट हर बी हॅपी. नाहीतरी तिने आनंदात राहावं एवढीच इच्छा आहे माझी. आणि आज तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं ती केवढ्या आनंदात येते. आता कशाचीच गरज नाहीये रे. ग्रेट. काय म्हणत होता? काय नाही. चित्रा खूप खुश दिसते असं म्हणत होता. चल चल जरा. कमाल करते यार चित्रा तू. थोडा इगो बाजूला ठेवून 2 पावलं पुढे जायचं ना. कधी कधी अचानक भेटल्यावर घट्ट बसलेली गाठ पण सुटून जाते. पण आदित्य, इतक्या दिवसांनी भेटला मनोज, पण त्याचा ऍटिट्यूड मात्र तसाच आहे. साधं मी कशी आहे हेही विचारलं नाही त्यांनी. नेहमीसारखा तिरकस बोलत राहिला. त्याच्यात काही फरक पडलाय असं नाही वाटत मला.
त्याला माझ्याविषयी काहीही वाटत नाही. हे पुन्हा एकदा कळलंय मला. बरं बाबा ठीक आहे, आपण नको बोलूयात त्याविषयी. तू नको तुझा मूड खराब करून घेऊ. ओके, तुला काही ज्यूस वगैरे घ्यायचं आहे का? आणतो. ज्यूस. थँक्यू. मेघनाचा फोन आहे. हॅलो, हा बोल मेघना. ऑफिस मधून निघालास? हो अगं मी निघालोय. पोहोचेन मी थोड्या वेळात. तू काही पितोयस का? अगं म्हणजे मला तहान लागली होती म्हणून वाटेत थांबून जरा ज्यूस पितोय. बरं केलंस. बरं सावकाश पी आणि नीट घरी ये. हो हो, ओके, चल बाय. बाय. हे बरं ऐक, हम्म. आपण घेतलेलं हे सगळं सामान आहे ना, मेघनाच्या नजरेत पडता कामा नये. हा, हे सगळं तुझ्याच रूम मध्ये ठेव. हो. आणि तुझ्यासाठी घेतलेला ड्रेस वेगळा काढून ठेव. हो. हे बरं, तू घरी काय सांगून आलीस? अरे मी सांगितलंय की माझी गावावरून एक मैत्रीण येणार आहे, तिला मला भेटायला जायचंय. मेघना म्हणत होती ना की तिला घरीच बोलव. मी सांगितलं की तिला ड्रेसेस घ्यायचे, शॉपिंग करायचे, सो आम्ही बाहेरच भेटणार आहोत. अरे वा, स्मार्ट. हा